नमस्कार सर्वांना. ओळख स्वतःची मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. पहिल्या भागात आपण पाहिले की मनाची ताकद कशी मिळवायची, पण आजचा प्रश्न त्याहीपेक्षा मोठा आहे. तुमची स्वतःची ओळख काय आहे? कुणाची मुलगी, कुणाची पत्नी किंवा कुणाची आई, ह्या साऱ्या पलीकडं तुमचं स्वतःचं नाव, तुमचं अस्तित्व कुठं हरवलं आहे का? आज आपण शिकणार आहोत स्वतःची ओळख निर्माण करणं आणि स्वावलंबी होण्याचं महत्त्व काय असतं. एक गृहिणी दिवसभर काम करत असते, सर्वांची काळजी घेत असते, पण रात्री आरशात ज्यावेळेस पाहते ना, ती उदास होते आणि तिला स्वतःचे छंद आठवतात. अनेकदा संसाराच्या गाड्यात महिला स्वतःला विसरून जाते. दुसऱ्याच्या स्वप्नांना पूर्ण करता करता स्वतःची स्वप्न कुठंतरी धुळखात पडतात. मी काय करू शकते यापेक्षा मला काय करू दिलं जाईल यातच आयुष्य निघून जातं. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत स्वतःचा आदर करत नाही, जग त्यांचा आदर कधीच करत नाही. स्वतःची ओळख नसणं ही सर्वात मोठी मर्यादा आहे. आता काही गृहिणी मोबाईलवर काहीतरी शिकत असतात, एखादा छोटा कोर्स करत असतात, नाहीतर ती घर बसल्या एखादा छोटा व्यवसाय किंवा काम सुरू करू लागल्यात बरं का. काही महिला स्वावलंबन म्हणजे फक्त लाखो रुपये कमवणं नव्हे बरं का, तर माझ्या गरजासाठी मला कोणासमोर हात पसरायची गरज नाही, हा विचार म्हणजे स्वावलंबन. मग ते एखादा कौशल्य शिकणं असो, शिक्षण पूर्ण करणं असो किंवा एखादा छोटा गृहउद्योग सुरू करणं असो. जेव्हा तुमच्या हातात स्वतःच्या कष्टाचे पैसे येतात ना, तेव्हा जो आत्मविश्वास मिळतो ना, तो जगातील कोणत्याही दागिन्यापेक्षा मौल्यवान असतो. आर्थिक स्वातंत्र्य तुम्हाला निवड करण्याचे स्वातंत्र्य देते, पण ते तुम्हाला सन्मानाने जगण्याची ताकद देते. जेव्हा एखादी स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होते, तेव्हा ती फक्त स्वतःलाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला आणि समाजाला मजबूती देते. स्वावलंबी महिला ही समाजाचा कणा असते बरं का. ती कोणावर भार नसते, तर ती आधार असते. प्रवास सोपा नसतो, तिला सुरुवातीला अपयश येतं, लोक हसताय, पण ती थांबत नाही. शेवटी तिला यश मिळालं, लोक काय म्हणतील, घराकडे दुर्लक्ष होईल का, असे अनेक प्रश्न येतील. पण लक्षात ठेवा, उडायला सुरुवात केल्यावरच वाऱ्याचा वेग कळतं. तुमची जिद्द आणि चिकाटीच तुम्हाला तुमची स्वओळख मिळवून देईल. ज्या हातांनी तुम्ही घर सावरलं, त्याच हातांनी तुम्ही तुमचं भविष्यही सावरू शकता. तर मग आजच स्वतःला विचारा, तुमची ओळख काय आहे आणि ती निर्माण करण्यासाठी आज तुम्ही कोणतं पहिलं पाऊल उचलणार आहात. कमेंटमध्ये नक्की सांगा. ही मालिका अशीच सुरू राहील. पुढच्या शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत समाजाचे नियम आणि तुमची स्वप्न. पाहत राहा. ओळख स्वतःची ओळख निर्माण करा आणि आता कोणावरही अवलंबून राहू नका. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास ना शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.